दुपारीच व्हिडिओला सुरुवात झाली आहे। पाहुणे पण आले, दीदीच्या सासूबाई, सासरे, मिस्टर सगळेच आलेत। सासूबाई इथेच थांबणार आहेत। त्यांचं चहा पाणी वगैरे सगळं काही उरकलं। त्यानंतर मी आपल्या गौऱ्यांच्या साड्या आणल्या होत्या, त्या काढल्या आणि त्यांना पिको करून घेतला, कारण धागे निघून येत म्हणून पिको करून घेतला, मग आपल्याला चांगले नेसवता येतील। हॅलो, नमस्कार, मी सविता लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आहे शनिवार आणि आज आपल्या संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे। घरातलं सगळं काही काम आवरले, संध्याकाळचे 5 वाजले। आता आपल्याला गौऱ्यांना साड्या नेसवायला घ्यायचंय आणि साचे वगैरे ते सगळे आणले, ते काढायचंय। तर पायी ते आपण साचे आधीच आणून ठेवलेले होते, ते सगळे पॅकिंग खोके वरती पोटमाळ्यावरच ठेवलेले होते। त्यानंतर आज म्हणलं आता खाली घ्यावीत, कारण आज संध्याकाळी आपल्याला साड्या नेसवायच्यात। तर तुम्ही पाहिलं संध्याकाळचे 5 वाजून गेलेले होते, म्हणलं चला आता साचे खाली घेऊया, वेळ पण लागणार आहे, स्वयंपाक वगैरे सगळंच आहे, परंतु आधी साड्या नेसवायचा प्रयत्न करू। जास्त वेळ लागला तर मग आधी स्वयंपाक करून नंतर परत साड्या नेसू। सगळे साचे खाली घेतले आम्ही दोन्ही पण आणि मग ते जोडून साड्या नेसवायला घेतलं। आम्ही आधी नऊवारीचाच ट्राय करणार आहोत, बघू नऊवारी जर चांगल्या दिसल्या आता ठेवणार आहोत, नाही तर मग आपल्या रेग्युलर साडी घालणार आहोत। हे साचे आणल्यानंतर भरपूर काही कमेंट आल्या, तर त्यांचं मी मनापासून आभार मानते, कारण साचे खूप सुंदर भेटले मला आणि खूप छान आहेत साचे। त्यांचा आकार वगैरे सगळं काही म्हणजे छान आहे आणि किंमत पण मानते बरी वाटली, कारण साच्या घ्यायच्या आधी आम्ही 8-10 दिवस गेलो होतो, तेव्हा साचे विचारले, तेव्हा भरपूर अशा किमती सांगितल्या होत्या आणि घ्यायला गेल्यानंतर आम्ही जेव्हा घेतले तेव्हा आम्हाला त्यांनी किंमत पण कमी करून दिली आणि साचे मला खूप म्हणजे आवडले आणि सगळ्यांनाच आवडले। साच्यांची उंची 3.5 फूट आहे आणि साच्यांचे हे मधले लॉक वगैरे आहेत, हे पण मजबूत आहेत। हात पण सेपरेट असतात होते, ते पण आता आपण आल्यानंतरच बसवायचे, म्हणजे आपल्याला पॅकिंगला पण सोपं जातं। हाताची बोटं, पायाची बोटं पूर्णपणे सुट्टे आहेत, जुळून बोटं नाही येतं, वेगवेगळे बोटं त्यांनी त्या साच्याला दिलेले आहेत, त्यामुळे बोटांमध्ये अंगठी, पायांमध्ये जोडवे असं पण आपल्याला घालता येणार आहे। मला जसे साचे हवे होते तसेच मला भेटले। मार्केटमध्ये आपल्याला पाहिजे तसे साचे अवेलेबल होते। काही साच्यांचे बोटं पण जुळून होते, त्यांच्या किमती कमी होत्या। साच्यांच्या किमतीला 8,000पासून सुरुवात होती, तर जवळजवळ 20-22 हजारापर्यंत साचे होते, उंचीप्रमाणे किंवा साच्यांच्या क्वालिटीप्रमाणे असे भरपूर प्रकारचे साचे होते। आता ही सगळ्यात हाय क्वालिटी 3.5 फुटाची, 4 फुटाची घ्यायला गेलं किंमत वाढली जाणार, 4.5 फुटाची साच्यांना पण किंमत जास्त होती, परंतु 4 फूट 4.5 फूट त्यांची उंची भरपूर होती आणि त्यांना मुखोटे पण मग तसेच मोठे मोठे पाहिजे होते। माझे मुखोटे थोडेसे छोटे होते, त्याच्यामुळे मग मी हे साचे घेतले। आपल्या मुखोट्यांना जसे साचे सूट होतील तसेच साचे मी घेतले। आम्ही हे साचे सिलेक्ट करताना तिथं जे मुखोटे होते, जसे माझे मुखोटे होते तसेच मुखोटे मी यांना लावून पाहिले आणि मगच बॉडी सिलेक्ट केली। 2.5 फुटापासून बॉडी तिथं होत्या आणि त्यांचे प्रकार पण भरपूर वेगवेगळे होते। फायबरमध्ये पण 2-3 प्रकार होते, तर ही फायबर बॉडी सगळ्यात हाय क्वालिटीची फायबर बॉडी होती, त्यामुळे मग आम्ही हीच सिलेक्ट केली आणि आमच्याकडे जे मुखोटे होते ते यांना लावून पाहिले, एकदम परफेक्ट असे सूट झाले आणि खूप सुंदर दिसत होते। तर इथे पहा, तुम्हाला हाताची बोटं दिसत असतील, असे पूर्णपणे चिटकून नाही, तर सगळे बोटं सेपरेट आहेत, आपल्याला अंगठी वगैरे सगळं काही घालता येईल। पायाचं पण तसंच आहे। कसं आहे, आपण एकदाच पैसा खर्च करणार असतो, त्यामुळे आपल्याला वस्तू पण तशीच मिळायला हवी, कारण अशा गोष्टी किंवा हे साचे वगैरे आपण असे परत परत घेऊ शकत नाही। एकदाच खर्च करायचा आहे, तर तो चांगल्या पद्धतीने घेतलं तर आपल्याला मनाला पण आनंद मिळतो आणि भरपूर दिवस टिकतात। त्यामुळे कोणतीही गोष्ट घेताना किंवा अशा काही गोष्टी असतात त्या पारखूनच घेतलेल्या बऱ्या असतात। तर चला, घालतोय आम्ही ब्लाऊज। तर अशा पद्धतीने आम्ही साड्यांचे ब्लाऊज घालून घेतोय।
साड्या घालून झाल्या, त्यानंतर आरती वगैरे झाली, स्वयंपाक झाला, जेवण झाले आणि हा दिवस आहे दुसरा. आज होतं आपल्या गौरीचं आगमन. तर आता हे मी सकाळ सकाळ घेतलेत मुखवटे खाली, कारण आपल्याला यांची पूजा पण करायची आहे. त्यामुळे सकाळ सकाळ घेतलेत खाली. देवघरात नेऊन पूजा वगैरे सगळं काही केलं आणि मला मार्केटमधून थोडं सामान आणायचं होतं, तिकडं पण जायचं होतं. देवघरात मुखवट्यांची पूजा वगैरे केली. त्यानंतर घरातलं बरंच काही काम आवरलं. दिदीला आणि ताईला म्हणलं तुम्ही रांगोळ्या काढून घ्या, तोपर्यंत आम्ही मार्केटमध्ये जाऊन येतो. गौरी पूजनासाठी जे काही आपल्याला थोडंफार साहित्य लागतं ते आणायसाठी आम्ही घेत. चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.